हॅलो, वेलकम टू अवर व्हेरी फर्स्ट ब्लॉग. तर आज आम्ही चाललोय आमच्या भाऊच्या मेहंदीला. आणि हे आमचे आता निघलो आम्ही गाडीमध्ये. आमच्या मस्के आंटी, मी आरती, हा माझा भाऊ आभी, हे आमचे नवरदेव मीच, आणि हे आमचे आहो. चला तर मग आता लागू रस्त्याला. मी व्यवस्थित बोलत नाहीये म्हणून आहे ना, आभी मला गाईड करतोय. प्लीज लिसन, प्लीज वन्स मोर. आज आमचे जे बकरी ईदचा मोक्यावर आमचे हे नवरदेव हलाल करायला आम्ही घेऊन चाललो आहे सजवून. त्याची मेहंदी आहे आज. उद्या त्याला आम्ही सजवू हाँ और अच्छे से हलाल करेंगे. हाँ उसको नहलाए धुलाएंगे. काय घ्यायचंय आपल्याला? उपटन काय असतं याच्यात छावणीमध्ये एवढं ऐन वेळेवर उपटन आठवलंय. उद्या त्याला आंघोळ काय काय मला जस्टिफाय करा पहिलं. अरे कुठं पण जनरल स्टोअरला भेटता आम्ही. औरंगपुरामध्ये लय शोधला आम्ही काल. अरे आणि आपल्या इथे केएनआर मध्ये भेटला असं लक्षात नाही राहिलं. हा तिथंच घेतलं असतं ना आपण. इथे छावणीमध्ये मिळेल ना. छावणीमध्ये आपले ते स्टार्टिंगचे दुकान नाही का, तिथेच मिळून जाईल. बरं झाली मला किराणाची. आठवण आली. बरं झालं आताच आठवलं. किसका बनवायला लागेल ना उद्या. किसका. आपण प्रवासाला जाऊ आणि लेकरांनी रडवणे गाडीमध्ये, असं होऊ शकतं का कधी? इथे ऐन वेळेवर आम्हाला आठवलं की साडीचे काही गठ्ठे घरीच राहिलेत, म्हणून मग आम्ही ते गठ्ठे पण घेऊन टाकले सोबतच. मामाने आणून दिले आम्हाला. फोन हातात घेऊन आम्ही लागलो रस्त्याला, पण मध्येच आम्हाला आठवलं आम्ही फुलं तर घेतलेच नाही. ते पण घेतले आणि एका ठिकाणी लग्नाला विजिट देऊन आम्ही निघालो. पोहोचलो आमच्या वाडीवर, जिथे आहे आमची मेहंदी सेरेमनी आजची. आमच्या गाडीतून सगळं सामान काढून आम्ही आतमध्ये ठेवून दिलो. तोपर्यंत इथं तसं पण काही घाई नव्हती लग्नाची. एव्हरीवन वॉज सो चिल्ड हिअर. आफ्टर पुटिंग ऑल द स्टफ इनसाइड वी जस्ट गो टू सी द डेकोर. आणि हा वंशला खूप जास्त आवडलं. त्यालाच काय, मला पण खूप जास्त आवडलं हे डेकोरेशन. इट वॉज रिअली टू गुड. छोटी ऐन टायमापर्यंत घरातले कामं चालेल त्यालाच लग्न घर म्हणतात, म्हणून आमच्या घरातले कामं कधी संपत नव्हते. इथे आमची आणखीन एक वराडी मंडळाची गाडी येऊन गेली. प्रवासामध्ये तसे सगळेच थकलेले होते, दिसत होतं त्यांच्या चेहऱ्यावरून. म्हणून आम्ही सगळ्या लेडीजनी आल्याबरोबरच जेवण करून घेतलं. नंतर आम्हालाच कामं करावं लागतात, म्हणून मग आम्ही सगळं डेकोरेशन वगैरे छान कंप्लीट केलं. माणसांचे जेवण इथे सुरू झाले होते, म्हणून मग आम्ही ताट पण बनवून घेतलं. हे आमच्या नवरदेवची एंट्री मेहंदी काढण्यासाठी. आम्ही मेहंदीचं ताट बनवलं म्हणून सगळ्यात आधी फोटो आम्हीच घेणार. नंतर मग सगळ्यांनी पुढचा फोटोशूट स्टार्ट केला. एव्हरीवन वॉज सो हॅपी. सो लहानांपासून तर मोठ्यापर्यंत एव्हरीवन वॉज, सगळेच खूप खुश होते. मज्जा वाटत होती. घरामध्ये खूप वर्षानंतर लग्न आहे ना, दॅट्स वाय एव्हरीवन वी आर एन्जॉईंग इट. अँड हिअर वी सेलिब्रेटिंग अवर राहुल दादाचा बड्डे. त्याचा बड्डे होत नाही की आमच्या पूनम दीदीचा पण बड्डे होता आजच. सो वी सेलिब्रेटेड इट. आणि हो, सगळ्यांना बाय म्हणून आम्ही निघालो परत. उद्या येतो म्हणत. थँक्स फॉर वॉचिंग अँड सबस्क्राईब माय चॅनल. बाय.